मित्रांनो, जेव्हा प्रश्न एआयचा येतो त्यावेळेला एक महत्वाचा शब्द तिथे वापरला जातो आणि तो म्हणजे प्रॉम्प्ट. काय असतो हा प्रॉम्प्ट? प्रॉम्प्ट म्हणजे एआय बरोबर कम्युनिकेशन करण्याचं थोडक्यात एक तंत्र. आपण एआय बरोबर जेव्हा कम्युनिकेशन करतो, एआय बरोबर जेव्हा आपण बोलतो, तेव्हा त्याला जी सूचना आपण देतो तिला प्रॉम्प्ट असं म्हणतात. बस मग एवढाच का प्रॉम्प्ट? एवढंच असतं का? नाही, नाही. प्रॉम्प्ट लिहिण्याची एक पद्धत असते. प्रॉम्प्ट लिहिण्याची एक मेथड असते आणि कसा लिहिला गेला पाहिजे प्रॉम्प्ट त्याच्यावर आधारित आपल्याला आउटपुट त्या ठिकाणी मिळत असतो. जर तुम्हाला एआय एक्सपर्ट व्हायचं असेल, एआयचा प्रॉपर पद्धतीने उपयोग करून घ्यायचा असेल, तर हा प्रॉम्प्ट लिहिता येणं खूप गरजेचं आहे. मग प्रश्न हा पडतो, हे प्रॉम्प्ट लिहिणं खूप अवघड असतं का? प्रॉम्प्ट लिहिण्याची एखादी स्पेसिफिक मेथड असते का? पद्धत असते का? प्रॉम्प्ट लिहिण्याची एखादी स्पेसिफिक भाषा असते का? काय असतं नेमकं प्रॉम्प्ट? हा असा एक मोठा संभ्रम बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आता सध्या सुरू आहे. एआय विषयी बऱ्याच गोष्टी आता समजल्या आहेत. एआयचे अनेक मॉडेल्स आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतोय. कोणी चॅट जीपीटी वापरतंय, जेमिनी वापरताय, परप्लेक्सिटी वापरताय, कुठलंही टूल वापरा. जर एआय वापरायचं असेल, तर तुम्हाला प्रॉम्प्ट लिहिता येणं गरजेचं आहे. मग ती तुम्हाला इमेज जनरेट करायची असेल तरी प्रॉम्प्ट लिहावा लागेल. तुम्हाला एआय कडून एखादा लेख लिहून घ्यायचा असेल तरी प्रॉम्प्ट लिहावा लागेल. एआय कडून तुम्हाला एखादं सॉन्ग जनरेट करून घ्यायचं असेल तरी प्रॉम्प्ट लिहावा लागेल. काहीही काम एआय कडून करून घ्यायचं असेल तर प्रॉम्प्ट तर आपल्याला लिहावाच लागतो. मग हा प्रॉम्प्ट किती प्रॉपर तुम्ही लिहिला आहे त्याच्यानुसार तुम्हाला रिझल्ट मिळत असतो. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग जे आहे ते मराठी भाषेमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगायचा विचार करतो. तर प्रॉम्प्ट इतका महत्वाचा आहे तर मग आपल्या माणसांना, आपल्या मराठी माणसांना प्रॉम्प्ट लिहिता यायला पाहिजे. आपण कोडिंग कट्टा चॅनलच्या माध्यमातून एआय शिकतो आहोत. एआयच्या बऱ्याच गोष्टी आपण बघतो आहोत आणि मग जर प्रॉम्प्टच प्रॉपर लिहिता येत नसेल तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आजचा विषय मी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा घेतोय. अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सुटसुटीत पद्धतीने प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि आजची व्हिडिओ आवडली तरच लाईक करा. मित्रांनो, मी सुनील निकम कोडिंग कट्टा या चॅनलच्या माध्यमातून एआयच्या वेगवेगळ्या टेक्निक्स मी तुम्हाला शिकवत असतो आणि त्यातलीच एक टेक्निक आज आपण या ठिकाणी बघतो आहोत ती म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. अतिशय महत्वाचा असा आजचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये देखील शेअर करा. तुम्ही स्वतः संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी सांगितल्याप्रमाणे हे प्रॉम्प्ट जर तुम्ही द्यायला सुरुवात केली तर 100% तुम्हाला चांगले रिझल्ट एआय कडून मिळवता येतील. चला तर मग आपण बघूयात हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नेमकं काय आहे ते. ओके, तर तुम्हाला 2026 मध्ये एआय रेडी व्हायचं असेल, एआय साठी तुम्हाला तयार व्हायचं असेल, तर मग हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आपल्याला येणं खूप गरजेचं आहे. चला तर मग आपण स्टेप बाय स्टेप बघूयात की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नेमकं काय आहे. सगळ्यात पहिला प्रश्न येतो, व्हॉट इज प्रॉम्प्ट? प्रॉम्प्ट म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. प्रॉम्प्ट इज द इन्स्ट्रक्शन ऑर इनपुट यू गिव्ह टू एआय मॉडेल टू गाईड इट्स आउटपुट. तुम्हाला एआय कडून एखादा आउटपुट हवा असेल, एआय कडून एखादं काम करून घ्यायचं असेल, मग तुम्हाला ती इमेज तयार करून घ्यायची असेल, एखादी व्हिडिओ बनवून घ्यायची असेल, एखादा टास्क तुम्हाला त्याच्याकडून परफॉर्म करून घ्यायचा असेल, तुम्हाला त्याला सांगायचं आहे की माझा XYZ पर्सन आहे, कोणी क्लायंट आहे आणि त्याला ह्या संदर्भात एक ईमेल लिहून दे आणि ते पाठव. म्हणजे तो क्रियासुद्धा करतो, तो फक्त जनरेट नाही करत. तर तो एआयचे प्रकार आहेत, जसं जनरेटिव्ह एआय आहे आणि एजंटिक एआय आहे. जनरेटिव्ह एआय हा इन्फॉर्मेशन जनरेट करून देतो, तर एजंटिक एआय हा तुमच्यासाठी काहीतरी ॲक्शन परफॉर्म करत असतो, तुमच्यासाठी काहीतरी काम करत असतो. मग तो तुमच्यासाठी एखादं तिकीट बुक करून देईल, तुमच्यासाठी तो हॉटेलमध्ये रिझर्वेशन करून देईल, बऱ्याचशा गोष्टी तो करून देऊ शकतो. एआय अनेक पद्धतीने आपल्याला वापरता येतो. एवढंच नाही तर एआयच्या मदतीने आता हॉस्पिटल्समध्ये ऑपरेशन सुद्धा होणं शक्य झालंय. एआयच्या मदतीने आता म्हणजे रोबोटिक ऑपरेशन्स व्हायला लागलेत. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये एआयच्या थ्रू ऑपरेशन्स केले जातात. मग कल्पना करा, जीवनातल्या इतक्या अवघड गोष्टी ज्या करण्यासाठी खूप एक्सपर्ट लोक लागतात, त्या जर एआय कडून करून घ्यायच्या असतील तर एआयला सूचना ज्या देतो आपण, म्हणजे प्रॉम्प्ट जे देतो, ते किती महत्त्वाचे असतील. मग हा जो प्रॉम्प्ट आपण एआयला देतो कुठलंही काम करून घेण्यासाठी, तो प्रॉम्प्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे की कशा पद्धतीने असतो. आता प्रॉम्प्ट म्हणजे काय कळलंय की एआयला दिलेली सूचना त्याच्याकडून एखादं काम करून घेण्यासाठी त्याला प्रॉम्प्ट असं म्हणतात.
आता पुढचा पॉईंट असा आहे तो व्हाय प्रॉम्प्ट रायटिंग इज इम्पॉर्टंट. प्रॉम्प्ट लिहिणं म्हणजे प्रॉपर प्रॉम्प्ट लिहिणं हे इम्पॉर्टंट का आहे, त्याच्या मागचे काही कारणं आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे तो आहे कंट्रोल ॲक्युरसी ऑफ द आउटपुट. बघा, ए आय जेव्हा एखादं काम करतो, तुम्हाला माहिती आहे ए आयकडून मिस्टेक्स पण होऊ शकतात ना, शेवटी ते मशीन आहे. मग ह्या मिस्टेक्स का होतील त्याच्या मागचं कारण आहे तुम्ही इन्स्ट्रक्शन चुकीची दिली, सूचना चुकीची दिली तर आउटपुट पण चुकीचा येऊ शकतो. मग सूचना तुम्ही प्रॉपर देणं गरजेचं आहे. त्यामुळे ए आयची ॲक्युरसी जर तुम्हाला कंट्रोल करायची असेल तर तुम्हाला प्रॉपर प्रॉम्प्ट जो आहे तो लिहिता येणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे हॅलोसिनेशन तुम्हाला कमी करायचं असेल. बघा, ए आयला जर एखादा इन्स्ट्रक्शन समजला नाही किंवा तुम्हाला हवी असलेली माहिती ए आय जवळ उपलब्ध नसेल तर मग तो असं म्हणत नाही की माझ्याकडे माहिती नाही आहे किंवा मी हे तुम्हाला सांगू शकत नाही. मग तो अशा केसमध्ये काय करतो, तो अशा केसमध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीची माहिती वेगळ्या पद्धतीने तो प्रोसेस करतो, जनरेट करतो आणि अशा पद्धतीने आउटपुट तुम्हाला देतो जो तुम्हाला कदाचित भ्रमात टाकू शकतो. मग असं होऊ नये म्हणजे हॅलोसिनेशन येण्याचे जे चान्सेस असतात ए आयचे ते का असतात, तुम्ही प्रॉम्प्ट चुकीचा दिला किंवा इनकरेक्ट प्रॉम्प्ट दिला तर मग हे सगळं घडू शकतं. मग आपल्याला हॅलोसिनेशन रिड्यूस करायचं असेल तर प्रॉपर प्रॉम्प्ट देता येणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असते. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, म्हणजे सेम रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा हवे असतात. मी तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल सांगतो. आपण एखादी स्टोरी जनरेट करायचा विचार करतो की ए आयच्या माध्यमातून एक व्हिडिओ स्टोरी आपल्याला बनवायची आहे. मग त्या स्टोरीमध्ये असलेले जे कॅरेक्टर्स असतात, मग त्याच्यामध्ये असलेला एखादा मुलगा असेल, एखादी स्त्री असेल, एखादा पुरुष असेल किंवा एखादे प्राणी असतील, काही असू द्या, त्याच्यातले जे ॲक्टर्स किंवा कॅरेक्टर्स आहेत ते कन्सिस्टंट असले पाहिजे तर ती व्हिडिओ प्रॉपर दिसेल. नाही तर पहिल्या सीनमध्ये ती जी लेडीज आहे ती तरुण दिसते आणि अगदी दुसऱ्या सीनमध्ये ती म्हातारी दिसते. मग याच्यात काय होईल की याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नसेल तर ती व्हिडिओ जी आहे ती युजलेस होऊन जाईल. कुठलंही कंटेंट असेल त्या कंटेंटमध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य असणं खूप गरजेचं असतं आणि हे सातत्य किंवा ही कन्सिस्टन्सी तुम्हाला मेंटेन करायची असेल तर त्याच्यासाठी प्रॉपर प्रॉम्प्ट लिहिता येणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुमचा वेळ वाचवायचा असेल, कमीत कमी शब्दांमध्ये तुम्हाला त्याला सांगता यायला पाहिजे. काही लोक असतात बघा जे कमी बोलतात किंवा कमी शब्दांमध्ये खूप काही सांगून जातात. जसं काही आपल्याकडे एक पद्धत असते चित्र काढण्याची, मार्मिक ज्याला म्हणतो आपण, एखादं बोलणं किंवा अशा पद्धतीने काहीतरी ड्रॉइंग्स लोक तयार करतात की त्या ड्रॉइंगचा संदर्भ जो आहे तो लोकांना चित्र पाहून लगेच कळून जातो की नेमकं यांना काय म्हणायचं आहे. जसं चित्राच्या माध्यमातून एखादी गोष्ट सांगितली जाते तशाच पद्धतीने आपल्याला बोलताना सुद्धा अशा पद्धतीचे शब्द आपण वापरतो की त्या कमीत कमी शब्दांमध्ये एखादी गोष्ट आपल्याला समोरच्याला सांगता यायला पाहिजे. काही लोक असे असतात ते खूप सारं काही सांगतात पण त्याचा अर्थच कोणाला कळत नाही. मग तसं ए आयच्या बाबतीत पण होऊ शकतं. आपल्याला ए आय बरोबर कम्युनिकेशन करायचं आहे तर कमीत कमी शब्द म्हणजे टोकन्स आणि कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला त्याला ते सांगता यायला पाहिजे. याच्यातून तुमचा वेळ वाचू शकतो, तुमचे शब्द जे आहेत ते वाचू शकतात. मग प्रॉपर प्रॉम्प्ट लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या जर तुम्ही वापरल्या तर तुमचा टाईम आणि तुमचे टोकन्स म्हणजे शब्दसुद्धा तिथे वापरू शकतात. आता टोकन्स का वाचवायचे, जर तुम्ही पेड ए आय वापरत असाल तर किती टोकन तुम्ही वापरता ना त्याच्यानुसार चार्ज त्याला लागत असतो. त्यामुळे आपल्याला ए आय बरोबर बोलताना सुद्धा खूप सांभाळून आणि कमीत कमी शब्दांमध्ये त्याला समजून सांगता यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जर ऑटोमेशन करायचं असेल, एखादा ए आय एजंट तुम्हाला बनवायचा असेल, म्हणजे तुम्ही एखादं काम ए आयकडून करून घेत असतात. जसं एक्झाम्पल तुम्हाला रेल्वेचं तिकीट बुक करून घ्यायचं आहे, तुम्हाला एखादी ट्रिप प्लॅन करताय आणि त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी ए आयने केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतंय तर मग हे सगळं शक्य आहे. किंवा एखादं मशीन आहे ते ए आयच्या माध्यमातून तुम्हाला ऑपरेट करायचं आहे, सगळं काम ए आय करेल असं तुम्हाला वाटत असेल तर मग हे ऑटोमेशन आणि एजंट्स सध्या मार्केटमध्ये वापरले जात आहेत. आणि मग हे सगळं आपल्याला जर वापरायचं असेल तर त्याला दिलेल्या सूचना म्हणजे प्रॉम्प्ट हे प्रॉपर असणं गरजेचे आहेत. ओके, आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रॉम्प्ट लिहिताना लक्षात ठेवायच्या. इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू कन्सिडर व्हाईल रायटिंग अ प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट लिहिताना कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपण आता समजून घेऊयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्लॅरिटी. प्रत्येक वेळेला तुम्ही प्रॉम्प्ट लिहिताना तुमचा प्रॉम्प्ट जो आहे त्याच्यामध्ये क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. कसं बघा, म्हणजे याच्यात तुम्हाला स्पेसिफिक किंवा बी डायरेक्ट असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला जेव्हा सांगतात तुम्ही स्पष्ट बोललात तर त्याला पटकन कळेल,
पण तुम्ही असं फिरून काहीतरी बोलत असाल तर समोरच्या व्यक्तीला कदाचित गैरसमज पण होईल, म्हणजे तुम्हाला सांगायचं वेगळ्या अर्थाने आहे आणि तो त्याचा वेगळा अर्थ लावू शकतो. त्यामुळे कधी आपण एखाद्या व्यक्तीशी बोलताना जसं डायरेक्ट बोलतो म्हणजे बेटर असतं किंवा स्पेसिफिक बोललं तर बेटर असतं, तसं एआयच्या बाबतीत सुद्धा आहे. क्लॅरिटी असली पाहिजे. समजा तुम्ही असं म्हटलं एक्सप्लेन एआय, म्हणजे एआय एक्सप्लेन कर. आता एआय हा समुद्र आहे, तो एआय बद्दल तो काही पण सांगेल जे कदाचित तुमच्या कामाचं पण नसेल. पण जर तुम्ही त्याला स्पेसिफिक बोललात, तुम्ही जर असं बोललात की एक्सप्लेन एआय फॉर स्कूल स्टुडंट्स युजिंग एक्झाम्पल्स, म्हणजे बघा इथे स्पेसिफिक सांगितलंय की शाळेच्या मुलांसाठी एआय एक्सप्लेन कर आणि त्याच्यात काही एक्झाम्पल्स उदाहरणं पण दे. तर इथे काय झालं, हा प्रॉम्प्ट एक स्पेसिफिक झाला. त्यामुळे तुम्हाला जो मिळणारा आउटपुट आहे पहिल्या प्रॉम्प्टपेक्षा म्हणजे एक्सप्लेन एआय पेक्षा एक्सप्लेन एआय फॉर स्कूल स्टुडंट्स असं लिहिलं तर बेटर रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. म्हणजे क्लॅरिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड म्हणजे कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, प्रोव्हाइड बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला प्रॉम्प्ट लिहिताना त्या प्रॉम्प्टमध्ये बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याला प्रोव्हाइड करायची आहे. म्हणजे काय बघा, जसं तुम्ही त्याला असं सांगणार की यू आर ॲन एआय ट्रेन टीचिंग 10th क्लास स्टुडंट इन मराठी मीडियम. म्हणजे तुम्ही त्याला सांगतात की तू एआयचा एक ट्रेनर आहे. यू आर ॲन एआय ट्रेनर टीचिंग 10th क्लास स्टुडंट इन मराठी मीडियम. म्हणजे 10वीच्या मुलांना मराठी भाषेमध्ये एआय शिकवणारा तू एक ट्रेनर आहे. हे त्याला पहिले लक्षात आणून दिलं तर त्याला कॉन्टेक्स्ट कळला आता की हां त्याला नेमकं काय बोलायचं आहे. म्हणजे तो बरोबर 10वीचे मुलं आहेत समोर असं गृहीत धरून तो एक्सप्लेनेशन देईल किंवा त्याचा रिझल्ट देईल. आणि जर तुम्ही त्याला संदर्भ सांगितला नाही तर मग मात्र त्याला काही मर्यादा नाही राहणार आणि तो अशा पद्धतीने देईल. कदाचित तो जी इन्फॉर्मेशन देईल किंवा ज्या पद्धतीने शिकवेल ते PhD लेवलचं असेल. मग ते 10वीच्या मुलांना काय समजेल, किंवा ते इतकं बालिश असेल की ते एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीला पोरकट वाटेल की हे काय सांगतो ABCD, म्हणजे मला याच्यापेक्षा जास्त माहिती आहे असं कदाचित होईल. त्यामुळे कॉन्टेक्स्ट खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन देणं खूप महत्त्वाचं आहे. हा सेकंड पॉईंट झाला. तिसरा मुद्दा आहे तुमचा रोल असाइनमेंट. टेल एआय हू इट इज. म्हणजे एआयला तुम्हाला हे सांगायचं आहे की तो कोण आहे. जसं आता आपण थोड्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, आपण त्याला म्हटलं की तू एआय ट्रेनर आहे, तसं एआयला तो कोण आहे हे सांगायचं आहे. जसं एक्झाम्पल आहे ॲक्ट ॲज अ सिनियर सॉफ्टवेअर आर्किटेक्ट. म्हणजे पहिल्यांदा आपण त्याला सांगितलं की तू एक सिनियर सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहे आणि मग तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही सांगा. म्हणजे तो तुमच्याशी जे बिहेव करेल किंवा जो आउटपुट त्याच्याकडून मिळेल तो एखाद्या सिनियर सॉफ्टवेअर आर्किटेक्टने दिलेला आउटपुट तुम्हाला वाटेल. म्हणजे एआयला आपण रोल असाइन करून द्यायचा की तो नेमका कोण आहे. तू टीचर आहे, तू ट्रेनर आहे, तू काय जो आहे तू म्हणजे तू वकील आहे, तू एक एक्सपर्ट ॲडव्होकेट आहे, तू एक एक्सपर्ट डॉक्टर आहे, असं तुम्ही त्याला सांगितलं आणि मग त्याला ती इन्फॉर्मेशन विचारली तर तो ती प्रॉपर त्या पद्धतीने आपल्याला देऊ शकतो. त्यामुळे इथे रोल खूप इम्पॉर्टंट आहे, तो तुम्हाला सांगावा लागतो. त्याच्यानंतरचा पॉईंट येतो टास्क डेफिनेशन. टास्क डेफिनेशनमध्ये तुमचा जो टास्क आहे ना तो तुम्हाला क्लिअर सांगायचा आहे की नेमकं त्याच्याकडून तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, काय हवं आहे हे तुम्हाला क्लिअरली डिफाईन करणं गरजेचं आहे. क्लिअरली डिफाईन द जॉब. जसं इथे मी त्याला सांगतोय की जनरेट अ स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल. म्हणजे जे ट्युटोरियल मी त्याला बनवायला लावतोय, विषय कुठला तरी असेल आणि त्या विषयाचं मी त्याला एक ट्युटोरियल तयार करायला लावतोय आणि ते स्टेप बाय स्टेप असलं पाहिजे असं मी त्याला सांगतोय. म्हणजे जे काय काम त्या एआयकडून करून घ्यायचं आहे किंवा जी इन्फॉर्मेशन एआयकडून तुम्हाला जनरेट करून घ्यायची आहे तिच्याबद्दलची क्लॅरिटी जी आहे, म्हणजे त्याचा जो टास्क आहे तो क्लिअरली डिफाईन असला पाहिजे. नेमकं त्याला काय हवं आहे. जसं आता आपण समजा पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याला असं वाटतंय की पावसाळ्याच्या दिवसामध्ये भजी खावीशी वाटते आणि मग तुम्ही किचनमध्ये गेलात आणि आईला सांगितलं की आई छान भजी बनव, मला पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसामध्ये भजी खायला खूप आवडेल. तिला नेमकं कळलं की तुम्हाला काय खावं असं वाटतंय. पण तुम्ही जर असं फिरून बोललात की मला असं चटपटीत खावं असं वाटतंय. आता चटपटीत बऱ्याच गोष्टी आहेत, मग तिला काय एक्झॅक्टली माहिती की तुम्हाला नेमकं काय खावं असं वाटतंय. येतं आहे लक्षात. म्हणजे आपल्याला स्पेसिफिकली डिफाईन करून सांगायचे की एक्झॅक्ट नेमकं काय हवं आहे आपल्याला. आणि मग तो टास्क जर तुम्ही स्पेसिफिक डिफाईन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर इन्फॉर्मेशन जे आहे तो देऊ शकतो. त्याच्यानंतर आउटपुट कसा हवा आहे, तुम्हाला आउटपुटचा फॉर्मॅट सांगणं गरजेचं आहे. स्पेसिफाय हाऊ यू वॉन्ट रिझल्ट. तुम्हाला रिझल्ट कसा हवा आहे. कसा हवा आहे म्हणजे काय बघा, जसं तुम्ही त्याला सांगितलं की गिव्ह आउटपुट इन बुलेट पॉईंट्स किंवा टेबल. तुम्ही त्याला सांगता की टेबल फॉर्मॅटमध्ये आउटपुट दे किंवा बुलेट फॉर्मॅटमध्ये आउटपुट दे, तर तो जो रिझल्ट जनरेट होईल तो त्या फॉर्मॅटमध्ये असेल.
कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इमेज हवी तर तुम्ही काय म्हणता जनरेट इमेज, किंवा तुम्हाला एखाद्या इमेजमध्ये एडिटिंग करायचे, चेंजेस करायचे, मग तुम्ही ते सांगतात की ह्या इमेजमध्ये हे चेंज कर. म्हणजे तुम्हाला नेमकं काय हवं आहे, आउटपुट कसा हवा आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवा आहे हे तुम्हाला त्याला सांगावं लागेल. बुलेट फॉर्मॅटमध्ये हवा आहे, टेबल फॉर्मॅटमध्ये हवा आहे, इमेज फॉर्मॅटमध्ये हवा आहे. सध्या इन्फोग्राफिक्स पण खूप प्रचलित आहेत, तेही तो तयार करून देऊ शकतो. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आउटपुट जो आहे तो मिळवता येऊ शकतो. काही लोकांना ग्राफ्स फॉर्मॅटमध्ये पाहिजे असतं, जसं पाय चार्टमध्ये पाहिजे किंवा बार चार्टमध्ये दाखव. तुम्ही सांगाल त्या फॉर्मॅटमध्ये तो AI तुम्हाला आउटपुट जनरेट करून देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला प्रॉम्प्ट देताना आउटपुट कसा हवा आहे त्याचा फॉर्मॅट सांगणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रेंट्स म्हणजे काही कंडिशन्स, काही मर्यादा तुम्हाला त्याला सांगायच्या आहेत. जसं की लिमिट, साईज, टोन, स्टाईल, कोणते टूल्स वगैरे हे तुम्ही त्याला सांगायचं आहे. म्हणजे काही कंडिशन्स तुम्ही त्याला घालून द्यायच्या. जसं एक्झाम्पल आहे की तुम्ही त्याला सांगितलं लिमिट एक्सप्लेनेशन टू 300 वर्ड्स. त्याला तुम्ही मर्यादा घालून दिली की जे एक्सप्लेनेशन तू करशील ते 300 शब्दांमध्ये कर. म्हणजे तो आवाडवे मोठा लेख लिहून नाही देणार, तो 300 शब्दांमध्येच लिहायचं आहे, म्हणून प्रॉपर इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये ठेवेल. किंवा तुम्ही त्याला सांगितलं अवॉइड टेक्निकल जार्गन्स. म्हणजे तुम्हाला त्याला सांगायचे की खूप टेक्निकली नको सांगू, सोप्या भाषेमध्ये सांग जे मला समजेल. म्हणजे तुम्ही कोण आहात हे पण तुम्ही सांगितलं किंवा कॉन्टेक्स्ट तुम्ही प्रॉपर दिला तर तो तुम्हाला समजेल अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी सांगू शकतो. आणि मग हे कन्स्ट्रेंट्स खूप महत्त्वाचे आहेत, मग ज्याच्यामध्ये तुम्ही साईज, टोन, स्टाईल किंवा टूल्स एक्सप्लेन करून सांगू शकतात. आता तुम्हाला AIला जर एक्झाम्पल देऊन सांगता आलं, फ्यू शॉर्ट प्रॉम्प्टिंग कसं असतं बघा. म्हणजे प्रोव्हाइड सॅम्पल्स टू गाईड AIला तुम्ही पहिले एक सॅम्पल द्या आणि त्याला सांगा की मला ह्या पद्धतीने हवं आहे. बघा आता मी तुम्हाला याचा एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. समजा आजकाल शॉर्ट व्हिडिओ ज्या आहेत त्या यूट्यूबवर खूप चालतात. म्हणजे खूप लोक रील्स बघतात बघा, तासन तास रील बघणारी मंडळी आता आजकाल आपल्याला दिसते. मग हे रील्स बनवणारे लोक लाखो रुपये कमवत आहेत. पण तो रील्स जो बनवताय म्हणजे ती शॉर्ट व्हिडिओची बनवायची आहे, ती आपल्याला कशी बनवायची हे समजा माहिती नाही आहे, सुचत नाही आहे. मग आपण काय करतो, आपण ज्या रील बघतो वेगवेगळ्या यूट्यूबवर त्याच्यातली एखादी रील जर तुम्हाला आवडली तर तुम्ही काय करू शकता बघा, त्या रीलचा म्हणजे त्या व्हिडिओचा तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट काढून घेता येतो. मी पुढे तुम्हाला ते प्रॅक्टिकली सांगेल पुढच्या एका व्हिडिओमध्ये की एखाद्या व्हिडिओमधला कॉन्टेक्स्ट कसा काढून घ्यायचा. आता आपण फक्त त्याचा एक्सप्लेनेशन या ठिकाणी करतोय की यूट्यूबच्या एखाद्या रील्समधून त्याला कॉन्टेक्स्ट आवडला की याचा विषय खूप सुंदर आहे किंवा ही स्टोरी खूप छान आहे, आणि मग त्याने काय केलं, काही असे टूल असतात AIचे जे तुम्हाला त्या व्हिडिओचा कॉन्टेक्स्ट काढून देतील. तो कॉन्टेक्स्ट मग तुम्ही ChatGPTला किंवा गुगल जेमिनीला किंवा कुठलाही टूल असेल तुमच्याकडे त्याला तुम्ही दिला. मग तुम्ही ChatGPTला सांगितलं की बघ हा व्हिडिओचा एक कॉन्टेक्स्ट आहे, म्हणजे ही जी स्टोरी आहे मला बिलकुल अशाच कॉन्टेक्स्ट मधची स्टोरी तयार करून दे. मग तो काय करेल, तुम्ही जी स्टोरी त्याला दिली तिचा संदर्भ तो समजून घेईल आणि तशा कॉन्टेक्स्टची एखादी वेगळी स्टोरी तो तुम्हाला तयार करून देईल. म्हणजे ती कॉपी केल्यासारखं पण वाटणार नाही आणि संदर्भ जो असेल तोही त्याला कळलेला असेल, कुठलाही असेल असा. म्हणजे AI कडून आपल्याला एखादी इमेज जनरेट करून घ्यायची, मग तुम्ही त्याला सॅम्पल इमेज द्या की ह्या इमेजसारखी इमेज तयार करून दे. म्हणजे तो ती सॅम्पल इमेज जी आहे तो संदर्भ म्हणून यूज करेल आणि बरोबर तुम्हाला जशी इमेज हवी आहे तशी तो तयार करून देईल. तर हे जे टेक्निक आहे म्हणजे फ्यू शॉर्ट प्रॉम्प्टिंग असं त्याला म्हणतात. म्हणजे तुम्ही एक्झाम्पल त्याला प्रोव्हाइड करा आणि तो तुम्हाला आउटपुट त्या पद्धतीने जनरेट करून देईल. मग याच्यामध्ये कसं आहे बघा, म्हणजे तुम्ही एक्झाम्पल देताना काय म्हणणार, तुम्ही इनपुट देणार. जसं आता इथे मी सिम्पल दिलं आहे की व्हॉट इज SQL असं जर कोणी विचारलं तर मग त्याचा आउटपुट कसा असला पाहिजे, SQL इज सो अँड सो. ठीक आहे, म्हणजे जर असं इनपुट असेल तर असं आउटपुट दे, असं आपण त्याला समजून सांगायचं आपल्या प्रॉम्प्टमधून. आणि मग त्या पद्धतीने आता तुम्हाला माहिती असेल गुगल जेमिनीमध्ये जेम्स तयार करता येतात किंवा ChatGPTमध्ये कस्टम GPT म्हणून कन्सेप्ट आहे, खूप भारी आहे. आपण त्याच्यावर जाणारच आहोत पुढे काही व्हिडिओजमध्ये. तर मग अशा केसमध्ये आपण आपला स्वतःचा ट्रेन मॉडेल तयार करतो आणि त्या मॉडेलला आपण आपल्या पद्धतीने वापरून घेऊ शकतो. तर त्या केसमध्ये तुम्ही हे यूज करतात की एक्झाम्पल्स देऊन त्याला समजून सांगायचं की हे असं असेल तर हे असं करायचं. त्यानंतर इटरेशन आणि रिफाईनमेंट हा एक महत्त्वाचा विषय आहे. इम्प्रूव्ह प्रॉम्प्ट्स बाय रिफायनिंग रिझल्ट्स. जर तुम्ही एखादा प्रॉम्प्ट दिला आणि त्याचा आउटपुट सो अँड सो त्याने काहीतरी तुम्हाला जनरेट करून दिला तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला काय सांगतात बघा, जसं तुम्ही त्याला सांगतात रीराईट अबो एक्सप्लेनेशन इन सिम्पलर लँग्वेज. त्याने तुम्हाला एक्सप्लेनेशन खूप अवघड करून दिलेलं आहे, मग तुम्ही त्याला म्हणतात की नाही हे अजून सोपं कर.
मग ते सोपं त्याने जे दिलेलं ते तुम्हाला अजून अवघड वाटत असेल तर तुम्ही म्हणतात नाही याच्यापेक्षा सिंपल वापर, साधी भाषा वापर. म्हणजे तुम्ही आलेला रिझल्ट जो आहे तो रिफाईन करतात, म्हणजे प्रॉम्प्ट तोच राहणार, फक्त आलेला आउटपुट जो आहे तो तुम्हाला हवा त्या पद्धतीने तुम्ही जनरेट करून घेणार. तर ही जी टेक्निक आहे याला रिफाईनमेंट असं म्हणतात. आणि हे इटरेशन्स आणि रिफाईनमेंट टेक्निक वापरून तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळेपर्यंत तुम्ही पुन्हा पुन्हा त्याला ते रिजनरेट किंवा रिराईट करायला लावू शकता. ओके, आता पुढे जाऊयात आपण. आता आपण बघूयात की प्रॉम्प्ट लिहिण्याचा नेमका फॉर्म्युला कसा आहे. मग आता मी हे बरंच काही तुम्हाला सांगितलं की प्रॉम्प्ट लिहिताना कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग एक जनरल फॉर्म्युला आहे बघा प्रॉम्प्ट लिहिण्याचा, जो मी तुमच्या समोर आता दाखवतोय. कुठलाही प्रॉम्प्ट लिहायचा असेल तर त्याच्यामध्ये हे 5 फॅक्टर महत्त्वाचे आहेत. पहिला रोल, त्याला तुम्ही रोल द्या, रोल सांगा की तो नेमका कोण आहे. मग त्याला तुम्ही म्हणाल यू आर ए एक्सपर्ट डॉक्टर, यू आर ए एक्सपर्ट टीचर, काय जे असेल म्हणजे तुम्ही त्याचा रोल त्याला पहिले स्पेसिफाय करा. मग तुम्ही संदर्भ कॉन्टेक्स्ट सांगा त्याला की नेमकं काय तुम्हाला हवं आहे, त्याचा कॉन्टेक्स्ट तुम्ही सांगा. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय की तू एक एक्सपर्ट ट्रेनर आहे आणि मी एक बेसिक युजर आहे, मला ए आयबद्दल काहीच माहिती नाही आहे. म्हणजे आपण दोघं गोष्टी क्लिअर केल्या की त्याचा रोल त्याला सांगितला की तू ट्रेनर आहे, एक्सपर्ट आहे, आणि मी जो आहे तो एक बेसिक लेवलला शिकणारा एक पर्सन आहे, मला ए आयबद्दल काहीच माहिती नाही आहे. हा काय झाला रोल आणि कॉन्टेक्स्ट. आता त्याला काय करून तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते तुम्ही त्याला सांगतात, त्याला म्हणतो आपण टास्क. टास्क जेव्हा तुम्ही सांगतात तेव्हा त्याच्यामध्ये पुढचा पॉईंट येतो कन्स्ट्रेंट्स, काही मर्यादा त्याला तुम्ही सांगणार की मला हे नको आहे, ते नको आहे, हे हवं आहे, ते हवं आहे, असं तुम्ही त्याला जे काय सांगतात त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रेंट्स. आणि जो येणारा रिझल्ट असेल त्याचा फॉर्मॅट कसा हवा आहे, म्हणजे रोल, कॉन्टेक्स्ट, टास्क, कन्स्ट्रेंट्स आणि आउटपुट फॉर्मॅट. आता आपण एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ. बघा आता हे एक सिम्पल एक्झाम्पल आहे. आता रोल कसा सांगायचा बघा, मी त्याला रोल सांगतोय यू आर अ प्रोफेशनल ए आय ट्रेनर. म्हणजे मी इथे या लाईनमध्ये मी त्याला काय सांगितलं की तू कोण आहे, तू एक ए आय ट्रेनर आहे. सेकंड मी त्याला या ठिकाणी सांगतोय की एक्सप्लेन प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग फॉर बिगिनर्स. मी कॉन्टेक्स्ट सांगतोय त्याला की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग जे आहे ते बिगिनर्ससाठी तू एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे त्याचा टास्क सांगताना मी बिगिनर्स हा शब्द तिथे जो वापरतोय त्याला कॉन्टेक्स्ट समजून सांगितला की तू जो प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग समजून सांगशील तो बिगिनरसाठी असेल. यूज सिम्पल इंग्लिश, मी त्याला कन्स्ट्रेंट दिले बघा. म्हणजे त्या 2 नंबरच्या लाईनमध्ये मी त्याला टास्क पण दिला आहे. टास्क काय दिलाय की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग समजून सांग, आणि कॉन्टेक्स्ट काय दिलाय मी त्याला की बिगिनरसाठी सांग. त्याच्यानंतर मी त्याला कन्स्ट्रेंट म्हणजे कंडिशन दिली की लँग्वेज सिम्पल असली पाहिजे, यूज सिम्पल इंग्लिश. त्याचबरोबर दुसरी कंडिशन मी त्याला दिली आहे प्रोव्हाइड रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स. आणि मग त्याच्यानंतर आउटपुट कसा हवा आहे मी त्याला सांगितलं गिव्ह आउटपुट इन बुलेट पॉईंट्स. त्याला मी सांगितलं की आउटपुट जो येईल तो बुलेट पॉईंट्समध्ये हवा आहे. म्हणजे आता हे तुमच्या समोर दिलेलं एक छोटंसं एक्झाम्पल, एक 4-5 लाईनमध्ये मी प्रॉम्प्ट लिहिला. त्या प्रॉम्प्टमध्ये मी काय काय त्याला दिलं, मी त्या प्रॉम्प्टमध्ये त्याला सांगितला रोल, त्याला सांगितला कॉन्टेक्स्ट, त्याला मी टास्क सांगितला, कन्स्ट्रेंट सांगितले, आणि आउटपुट फॉर्मॅट जो आहे तो देखील सांगितला. बघा आता त्याला मी रोल सांगितला यू आर अ प्रोफेशनल ए आय ट्रेनर. त्याचा कॉन्टेक्स्ट आणि टास्क मी दिला की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग एक्सप्लेन कर, हा त्याचा टास्क आहे. त्याच्यात मी बिगिनरसाठी सांग असंही सांगितलं. कंडिशन दिली की लँग्वेज सिम्पल इंग्लिश असली पाहिजे आणि रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स त्याच्यात असले पाहिजे, आणि आउटपुट जो आहे तो बुलेट पॉईंट्समध्ये असला पाहिजे. अशा पद्धतीने प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगवरचं हे एक छोटंसं पहिलं सेशन समजा तुम्ही. ह्याच्यात आपण बेसिक गोष्टी समजून घेतल्या की प्रॉम्प्ट कसा असला पाहिजे, प्रॉम्प्ट लिहिताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आणि प्रॉम्प्टचे काही एक्झाम्पल्स मी इथे तुम्हाला दिले, त्याच्यामध्ये रोल वगैरे सगळं मी तुम्हाला समजून सांगितलं. मित्रांनो, आजची व्हिडिओ कदाचित तुम्हाला आवडली असेल पण किंवा नसेल पण, जे काय असेल कमेंट करून सांगा. म्हणजे ह्या विषयावर आपल्याला अजून चांगल्या प्रकारे काहीतरी कंटेंट जनरेट करता येऊ शकतो. तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. आणि मला खात्री आहे की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा आजचा हा सेशन बघितल्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारचे प्रॉम्प्ट आता देऊन बघणार, आणि येणारे रिझल्ट जे आहे ते तुमच्या आधीच्या रिझल्ट बरोबर कम्पेअर करा. आधीचे येणारे रिझल्ट आणि प्रॉपर प्रॉम्प्ट दिल्यानंतरचे रिझल्ट याच्यात काय फरक पडतो तोही तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्ही मला सजेशन्स पण द्या की कुठल्या टॉपिक्सवर आपण व्हिडिओ तयार केल्या पाहिजे, जेणेकरून मलाही मदत होईल की कुठले टॉपिक आपण घेतले पाहिजे जेणेकरून आपल्या व्ह्युअर्सला ते आवडतील आणि जे महत्वाचे असतील. तर आजची ही व्हिडिओ आपण या ठिकाणी आता थांबूयात आणि पुन्हा भेटूयात आपण आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.